वाचेने सौरो साधू साधू मनसाचे सौरो साधू. सर्व जगाची दुःखाची उत्पत्ती इथूनच आहे, या 3 कारणापासून. इथून दुःखाला सुरुवात आहे, इथून मारामारीला सुरुवात आहे, इथून घराच्या विनाशाला सुरुवात आहे, इथून पती पत्नीच्या विनाशाला सुरुवात आहे. या 3 गोष्टी कोणत्याच माहित आहे का? काया म्हणजे हे काया, वाचा म्हणजे आपली वाणी, मन म्हणजे आपलं चित्त. या 3 गोष्टीपासून साऱ्या जगात वाद होऊन राहिला. हा तथागताने एवढा सुंदर पटवून दिला, एवढा सुंदर पटवून दिला की आपल्या वाचेचे किती पाप कर्म आहेत, कायेचे किती पाप कर्म आहेत, मनाचे किती पाप कर्म आहेत. ए टू झेड भगवंताने एक 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 शब्द पटेशनाला समजून सांगितला. आणि म्हणून हा विषय थोडा आपल्याला सुद्धा मोठा गण घ्यावा लागेल की आपण सुद्धा आपल्या परिवारामध्ये कसे सुखाने जीवन जगणारा. एका गाथेवर पटिशन अनंत झाला, अनंत. मग पटिशन जर समजा बुद्धाच्या एका वचनाने अनंत होते, तर बुद्धाच्या एका वचनाने आम्ही सुखाने जीवन जगू शकत नाही का माता भगिनींनो परिवारामध्ये? आम्ही सुखाने जीवन जगू शकत नाही का आमच्या गावामध्ये? आम्ही सुखाने जीवन जगू शकत नाही का आमच्या समाजामध्ये? आम्ही सुखाने जीवन जगू शकत नाही का आमच्या मोहल्ल्यामध्ये? आम्ही सुखाने जीवन जगू शकत नाही का आमच्या माता पित्यामध्ये? आपल्यासाठी एवढंच खूप झालं. कायेने सौरो साधू, वाचेने सौरो साधू साधू, मनसाचे सौरो साधू. बस पटिशन आपल्या कायेने, वाचेने आणि मनाने तू सावर. फक्त या 3 गोष्टीपासून सावर. असा भगवंताने त्या पटिशनाला उपदेश केला की तो पटिशन या एका वचनात बुद्धाच्या अनंत झाला, अनंत झाला, अनंत झाला. म्हणा बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा, अहं वन्दामि सर्वदा, अहं वन्दामि सर्वदा.